हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कालचं तुम्ही व्लॉग बघितलं असणार. त्यात असं म्हणजे सकाळचा व्हिडिओ शूट करता भेटला नाही. डायरेक्ट दुपारपासून जेव्हा आम्ही कडनं आले काल, तिथनं पालघरवरनं आले, मग वांचकडे भेटले. तिकडनं ब्लॉग पूर्ण दाखवलाय. काय शूट कर टाइम भेटला नाही, तर आज मी पूर्ण शूट करणार आहे. आजचं बघा तुम्ही. आणि मी आता पोहोचलो अंधेरी आणि थोड्या वेळात पोहोचेल मी क्लासला. तर काय झोप पण पूर्ण आहे, कारण काल मला लिटरली व्हिडिओ एडिट करण्यासाठी 12:30 पावणे वाजले आणि मला जे रोज 5 वाजता येतो क्लासला जाण्यासाठी. तर मला आज पण काही पण करून म्हणजे क्लासवर ना सुटला ना, जसं घरी पोहोचेल ना तसं मला नॅप घ्यायला लागेल 1.5 ते 2 तासापर्यंत तरी. मग त्यानंतर आम्ही जाऊ जिमला. आणि आज हो, लेग डे, आज लेग डे. काय मला आज लेग ट्रेन करणार आहे. तर जास्त हॅवी नाही जाणार, मला माहिती आहे मॉडरेट वेट आपला. जास्त हॅवी जाणार, मॉडरेट वेटने लेग ट्रेन करेल. सो त्याला मी घालतो क्लासला. त्यानंतर भेटू थोडा वेळ. सिक्स फ्लोर. दिस इज नॉट सिक्स फ्लोर. वाटतं कोणाचं लिफ्ट पाहिजे होती, तर तो लिफ्ट येण्याच्या आधीच गेला रिटर्न. हा, आता आला क्लास. खुल जा सरसे. पोचला क्लासला. थँक्यू थँक्यू. हो, तर मी आता क्लासवर उठलाय. मी आज चालला घरी. तर आता मला आहे इकडनं अंधेरीवरनं 10:03 ट्रेन. ते सीन बघून बोरवले जाईल. बोरवल्यावरती क्लास काल बघितलीच एक्सप्रेस तिकडे. जरा लवकर पोहोचला पाहिजे. हॅलो. तो मी आता बोरवली स्टेशनवर पोचला. नवीन ट्रेन आहे, ट्रेन यायला टाइम आहे. 10:27 ट्रेन आहे, अजून ट्रेन यायला टाइम आहे. तर मी अजून कालचा ब्लॉग अपलोड नाही केलाय. मी कालचा ब्लॉग अपलोड करायला ठेवलेला, बट त्यासाठी वायफाय लागेल. आणि क्लासमध्ये असं नाही की वायफाय नाही, क्लासमध्ये वायफाय आहे. बट 2 फ्लोअरवर आहेत क्लास. एक फ्लोअरवर 6 नंबर फ्लोअरवर आहे आणि 7 वर आहे. तर 6 वर वायफाय आहे आणि 7 वर इंटरनेट केबल, म्हणजे लॅपटॉपवर इंटरनेट केबल त्याच्याने घेतो असं. तर असं मोबाईलला कनेक्ट नाही होत आहे इंटरनेट केबल आहे, त्यामुळे मी करू नाही शकला ब्लॉग अपलोड. आता मला वाटतं की घरी गेल्यानंतर असं घरी गेल्यावर घरी वायफायवर अपलोड करेल दुसरा काय आता. आणि पालघरला पोचल्यावर सूर्या पण त्याचा हे आहे ना, प्रॅक्टिकल आहे. तर तो पण पालघरला 12 वाजता सुटेल आणि 12 पर्यंत पालघरला पोहोचेल. तर त्याला बोलले की मला घ्यायला आहे. त्याच्यासोबत घरी जाईल. आणि आज थोडा चेंज आहे, लेट जातो मी जिमला. आज लवकर जाईल. आज जाईल 3-4 पर्यंत ऑलमोस्ट. तिथून जाईल आणि खेळायला जाईल, ते कन्फर्म नाही माहित काय. तर तिकडे गर्दी बघा. हो, एवढी गर्दी.
ज्या ट्रेनला मी सकाळी जातो ना 6:30च्या, त्या ट्रेनला पण एवढीच गर्दी असते. एवढीच गर्दी असते त्या ट्रेनला, पण प्लॅटफॉर्मला उभा राहायला जागा नसते. आणि नो ऑप्शन. मुंबई सारखं तर नाही माहिती इकडे की एक गेला दुसरे येईल. इकडे एक गेला ते 1 तासानंतर येईल, असं आहे म्हणजे पालघरला. आणि विरार पर्यंत तुम्हाला माहिती आहे, विरार पर्यंत ट्रेन आहेत, पण विरार नंतर जाम लेट लेट ट्रेन आहे. तर अजून ट्रेन येत नाही. 10:27 होऊन गेले ट्रॅफिकला. 10:27 टायमिंग आहे. काही टायमिंग मेजरमेंट येत नाही आणि प्लस ते काही खायला पण नाही मिळत. आणि तुम्हाला पण एक प्रश्न पडत असेल ना की हा मी फिटनेस जर्नी शेअर करतोय ना माझी, तर त्यात डाईट डिसिप्लिन वगैरे काय नाही टाकत. तर त्यासाठी मी एक नंतर पर्सनल एक व्हिडिओ बनवेल, ज्यासाठी एक मध्येच नाही होतं काय तर त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल, त्यात सर्व सांगेल की काय. ओके, चल भाई आता सूर्य पण आला. ये सूर्य, मोबाईल पकड, बंद नको करू. हे घे. हॅलो गाईज, आता आपल्याला गाडी चालवणार आहे. बघा, याला चालवता येत नाही. भाऊ बोलत होते पतंग उडवायला, इकडे आमची जिंदगी तुडले. पतंग काय उडवू आम्ही. मी काय सांगतो, बोल ना भाई. आता घरी गेल्यावर काय करणार आहोत? नाही, घरी गेल्यावर जेवेन. जेवतात का तुम्ही गाईज? नाही म्हणजे जेवणानंतर. जेवणानंतर काय घरीच आहे, जिमला जायचं. हा, जिमला जाऊ ना लवकर. काय करू, 3ला जिमला जाऊ, मग 4:30ला खेळायला जाऊ, असं करू. हा ठीक आहे. आता मी काय गाईज, तुम्हाला आज आमचा जिमचा व्लॉग दिसणार आहे, तर स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड, लव्ह यू. हा, तर पण नंबर ऐक. मी वरचा कॉल केला. हा, वर्क पण घरीच आहे. हा, तर तो बोलला की टाइमपास काय करायचं असतं, तर आपण त्याला घेऊ वंटला. माझ्या घरी आणतो, मग तू जेव वगैरे आणि डायरेक्ट माझ्या घरी ये. सांग पण थोडा वेळ येईल कदाचित. आणि काय झालं माहिती आहे का, मी उभा होता म्हणजे उभा होता तिकडे. हा, मी काय एवढे काय नाही. 3-4 वेळा नोटीस करते, 3-4 वेळा. 2 मुली होती, 2 मुली. हा हा, इकडे होत आहे, एक नाही होत आहे. हे राऊंड मारताम बस लावून काय लाईन देत होते काय, एवढा पार शिकते काय, एवढा पार शिकतो काय मी. 2 भाई एकदम छावा. आपल्या गावातला दुसरा आहे. पहिला आपला वंश आहे ना. गाईस, तुम्हाला माहिती आहे का, वंशने काल खूप मोठा कार्डिओ केला. हा, अरे फिजिकल रनिंग, अजून कॅलिस्थेनिक. भाई त्याला अलग अलग पोलिसांची कॅलिस्थेनिक माहिती होती. डेंजर आहे, व्हेरी डेंजर आहे. शिकायला घे. असं काही गोष्टीमध्ये चांगलं आहे, बाप्पावरती गेला त्याचे. असं लक्ष बोलला मला, ब्लॉग स्टार्ट व्हायचा पहिला. लर्निंग केले का? नाही, ते मनात येते तर बोलतोय मी. आज काय मारेल. हा, आणि आज काय आहे, मॅनेजर ना ये मारू शोल्डर नाही तर काय, शोल्डरच ना. लेग मारणार, मारून लेग हे आपल्याला खेळायला पण जायचंय ना. हा माहिती आहे, पण माहिती माझं पहिलंच लेग आहे. आयव्ही नाही मोठेट मारू. गाईज, आज आम्ही लेग मारणार आहे. क्रिश लेगच मारणार आहे म्हणून. क्रिश पण लेग मारणार आहे. क्रिश म्हणजे आपले बोना, त्याची हाईट छोटे आहे, माझ्यापेक्षा छोटे आहे. किती ते पण 5.1. भाईच्या एंट्री करायचंय. हा, भाईच्याच एंट्री आहे जिम मध्ये. हा, तिथली नाही, मग इकडे पॉवर लिफ्टिंग. हो, पॉवर लिफ्टिंग मध्ये एंट्री आहे त्याची. नाव देणार आहेत, 100 किलो उचलणार आहे तो.
8 फेबला कॉम्पिटिशन आहे. 8 फेबला कॉम्पिटिशन आहे. सगळेजण सपोर्ट करायला या. तुम्हाला आम्ही लोकेशन पाठवतील. आम्ही जातील स्ट्रीट पाहिजे सपोर्ट करायला. तिकडे कुणाला ठिकाणी फायटर ऑन द टॉप. पण त्यांनी भूक खाला तर आम्ही त्याचा खातील. म्हणजे सॉरी मिसकम्युनिकेशन. 2000 years later. हाय भाई गाई त्याला सपोर्ट करा. मध्ये थांबलाय ना पुढी. हा चल हे असतो गाई त्याला सपोर्ट करा नक्कीच. 10K झाले का केक कापण्यात येईल. बघड काही जिमला चालले लेग डे होता. आले आले तर लेग डे होता. गाई जाम आईस दुखायला लागल्यात. तर हॅलो आला गाईज आता आम्ही याला सोडायला चालले. घर त्याच्यात मागे ती पळून गेलेली एकदा. ती आली परत. आता आम्ही आता गाईजला सोडायला चाललो. पोचले गाईजला आम्ही सोडायला चाललेलो. आता मी जाईल स्टॉपवर. आता आम्ही चाललो. बाय. सो तर मी आला घरी. मग नंतर आम्ही प्लॅन केलेला की दुपारी माझ्या घरी टाईम स्पेंड करतील आणि त्यानंतर 3-3:30पर्यंत जिमला मग खेळायला. तर मी मध्येच बोललो होतो की झोप पूर्ण झाली नाही मिळत तर झोपतो असं थोडा वेळ, मग नॅप घेतो असं थोडा. तर मी जेवला वगैरे 1:30-2पर्यंत एवढं झोपतो आणि मी 3ची बेल लावलेली. तर मी झोपला तर 3 वाजून गेले. बेल वाजून गेली. बेल बंद केली आणि परत झोपला. मग त्यानंतर डायरेक्ट उठलो तो मी 5:45 वाजता. मित्राचा कॉल आला, त्याच्या कॉलवर मी उठला. 5:45 वाजता उठला. मग त्यानंतर मी थोडं फ्रेश वगैरे झाला. मग व्हिडिओ एडिटिंगला घेतली. ब्लॉग एडिट करायला बसला. वाजले मला एडिट करता 6:45-7 वाजले. मग त्यानंतर आम्ही ठरवलं होतं आम्ही ठरवलं होतं की 7:30पर्यंत जिमला जाऊ असं. मग 7 वाजता तेवढ्यात मम्मी पण आली आणि मम्मीने मला विचारलं की काल कुठे गेला असं. म्हणजे मम्मीने सांगितलं नव्हतं मी पालघरला वगैरे गेला ते. तर मम्मीने विचारलं कुठे गेला. हा इकडे गेलेला असं. तर मम्मीने क्रिशवरने जोक केला, तो छोटा चेतनवाला. हे बघा. बोल काय बोलतो. कुठे गेलेला काल? काल पालघरला. अरे कुठे तुझा भाऊ बोलला तांदूळवाडी जाणार आहे सर. त्या युगचं काय ऐकताय. हा तो नुसतं असंच बोलला. असं कसं बोलला? मग कुठे गेलेले? पहिले आम्ही शिरगावला गेले. हा मग त्यानंतर पालघरला गेले पालघर कशाला? त्या बोवनाला आणायला. छोटा चेतन. हे छोटा चेतन. मम्मी पण जाम हसायला लागली ते छोट्या चेतनवरनं. मग त्या छोट्या चेतनसोबतच मी गेला परत जिमला. माझं लेग डे. तर पहिलं मी नॉर्मल स्क्वॉट्स केले 2 सेट आणि लेग एक्सटेन्शनचे वॉर्मअप 2 सेट्स घेतले. वॉर्मअप फक्त. आणि एक्सरसाइज तर फर्स्ट एक्सरसाइज चालू केली लेग प्रेसवर 3 सेट घेतले. पहिला सेट घेतला वॉर्मअप आणि बाकीचे 2 सेट मेन सेट टिल फेलियर. त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज लेग एक्सटेन्शन 2 सेट घेतले 2-2 टिल फेलियर.
रेसिंगला पण 3 सेट्स घेतले. पहिला सेट वॉर्म घेतला आणि 2 सेट स्टील फेलियर. मग त्यानंतर जिम झाला करून मग आला निघाले मी जिमवर निघाले. मग क्रिश बोलतो की म्हणजे पाय दुखायला लागलेत, पाय लेग दुखायला लागले त्याचे. मग त्याने मित्राला कॉल केला. तो आला आणि त्याने आम्हाला अर्धा तासच आला तो. तेवढ्या वेळात अर्ध्या तासात पोचलेले तेवढ्यात आला आणि त्यासोबत त्याने सोडलं आम्हाला घरी. मग मी घरी येऊन जेवला वगैरे आणि आता बसतो अभ्यास करायला. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक करा. सो तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.